गुड मॉर्निंग, मी भक्ती पेटकर. नमस्कार, मी चेतन रिसबूड. हे आहे आमचं मॉर्निंग बुलेटिन सलाम महाराष्ट्र. आणि आज आपल्या पुण्याच्या स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर आहेत अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर. बराक ओबामा यांच्या पुस्तकांचं सध्या प्रकाशन सुरू आहे आणि त्याविषयी बोलण्यासाठी ते आपल्याबरोबर आहेत. उल्हास सर, IBN लोकमतच्या सलाम महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. बराक ओबामांचा विषय सुरूच आहे आणि आत्ता मराठीत त्यांची 2 आत्मचरित्र येत आहेत, तर आपण सुरुवात तिथपासूनच करूया. या पुस्तकांविषयी सगळ्यात आधी सांगाल? हो, सांगतो. बराक ओबामांची 2 पुस्तकं त्यांनी लिहिलेली संपूर्ण जगभर विक्रीचा उच्चांक करतायत. ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे त्यांचं आत्मचरित्र आणि ऑडॅसिटी ऑफ होप हा त्यांचा जो दुसरं पुस्तक आहे. दोन्ही पुस्तकांचं मराठी आवृत्ती अमेय प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहेत. यातलं ऑडॅसिटी ऑफ होप या पुस्तकाची मराठी आवृत्ती तयार झाली आहे. मी खास IBN लोकमतच्या वाचकांसाठी ते दाखवतो की हे पुस्तक आता सर्वत्र उपलब्ध आहे. या दोन्ही पुस्तकांच्या बाबतीतलं वैशिष्ट्य असं आहे की ही ओबामांच्या संपूर्ण एक जडणघडण, म्हणजे वैयक्तिक आयुष्यातली जडणघडण आणि एक राजकीय पटलावर एक सिनेटर पासून त्यांनी सुरुवात केलेला प्रवास आणि अवघ्या 8-9 वर्षात संपूर्ण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचलेलं त्यांचं जे काही सर्वांना अचंबित करणारं कार्य आहे, या दोन्हीच्या मागचा त्यांची जी संपूर्ण एक केमिस्ट्री आहे की कसं घडलं हे सगळं, कसं त्यांचं व्यक्तिमत्व घडलं, हे सगळं ह्या पुस्तकातनं वाचकांसमोर येत आहे. नक्कीच वाचकांनाही ते खूप आवडेल. आपण जसं म्हणालो की बराक ओबामांचं लहानपण आणि आतापर्यंतचा प्रवास हा सगळा दिलेला आहे. काही जणांना माहिती नसेल, पण बराक ओबामा यांचं जे लहानपण आहे ते खूप क्रुशियल होतं, खूप कठीण परिस्थितीतून ते आले होते. तुम्ही या पुस्तकाच्या प्रकाशनावर काम करताय, एकंदरीतच तुम्हाला काय जाणवलं होतं यातनं सगळ्यातनं? नाही, निश्चित तुम्ही म्हणालात तसं त्या पद्धतीने त्यांचं अतिशय चमत्कारिक हालाखीच्या म्हणजे वेगवेगळ्या अवस्थातनं त्यांचं टर्ब्युलंट बालपण गेलं. वयाच्या 2ऱ्या वर्षी त्यांचे वडील त्यांना सोडून गेले आणि मुळात हे आई त्यांची अमेरिकन म्हणजे गौरवर्णीय कान्सास सिटीमधली, वडील केनियातले. वयाच्या 6व्या वर्षापर्यंत ते हवाई बेटावर राहिले. तिथे तोपर्यंत त्यांचं खरं खूप प्रोटेक्टेड आणि चांगल्या पद्धतीचं बालपण गेलं. त्यांचे आईचे आई वडील हे अतिशय उदारमतवादी आणि खूप प्रगल्भ विचारांचे होते. त्यांच्या संपूर्ण संस्कारांचा ओबामांच्या व्यक्तिमत्वावर खूप प्रभाव पडलेला आहे. जे समन्वयाचं राजकारण म्हणून जो एक संपूर्ण त्यांनी परवलीचा शब्द आज सगळ्या जगापुढे मांडलेला आहे, तो मला असं वाटतं त्याची रूट्स ही त्यांच्या लहानपणाच्या संस्कारात आहेत. त्यानंतर ते इंडोनेशियात गेले. तिथे 3 वर्ष ते राहिले आणि तिथे त्यांना संपूर्ण अविकसित देशातले प्रश्न की काय अवस्थेत तिथे लोक राहत आहेत, किती वेगळ्या प्रकारचं जग आहे, म्हणजे त्यांनी पाहिलेल्या जगापेक्षा पूर्णपणे वेगळं जग होतं, ते सगळं जग त्यांना पाहता आलं आणि तिथनं पुन्हा ते लॉस एंजेलिसला शिक्षणासाठी आले. अशा वेगवेगळ्या ठिकाणचं त्यांनी संपूर्ण पाहिलं आणि ह्याचा संपूर्ण त्यांच्या व्यक्तिमत्वावर एक प्रभाव पडत गेलेला आहे. तो ह्या पुस्तकात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. नक्कीच सर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आपण ओबामांच्या संपूर्ण जीवनपटावरती ह्या 2 पुस्तकांच्या माध्यमातून प्रकाश टाकणारच आहोत. खूप महत्वाची गोष्ट आहे की काल अमेरिकेमध्ये नवीन पर्व सुरू झालेलं आहे, पण आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये पण एक गेस्ट आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत प्राध्यापक प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे ते प्रमुख आहेत. तसंच लोककला जतन आणि संवर्धन यामध्ये त्यांचं खूप मोलाचं काम आहे आणि 2004 पासून विद्यापीठाच्या या विभागामध्ये ते काम करतात. सर, IBN लोकमतमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोककला आणि जतन आणि संवर्धन ही खरंच आजच्या काळाची खरंच खूप मोठी गरज आहे आणि त्या संदर्भात आपण थोडंसं बोलणार आहोत. तर एक जे महत्वाचं मला असं विचारायचं की 23 आणि 24 जानेवारीला जो परंपरा महोत्सव होतोय आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही जे कार्य करताय, तर त्याबद्दल सांगा. आपण तिकडनं सुरुवात करूया. खरं म्हणजे अतिशय एका वेगळ्या टप्प्यावर आपण आज मुलाखत घेतोय. एका बाजूला ग्लोबल ते लोकल असं एक वेगळा समन्वय आजच्या या कार्यक्रमात आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे 23-24 जानेवारीला जो परंपरा महोत्सव आयोजित केलेला आहे, हा परंपरा महोत्सवाचं हे 4थं वर्ष आहे. या परंपरा महोत्सवामध्ये भारतातल्या विविध राज्यातले लोककलावंत येतात आणि या महोत्सवाचं स्वरूप केवळ उत्सवी नाहीये, कधीच नसतं. म्हणजे आधीपासून सुद्धा आपल्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना भारतीय लोकसंस्कृतीचं आणि लोकसंस्कृती ज्यातून व्यक्त होते
त्या लोककलांचं दर्शन व्हावं, त्याचा अभ्यास करता यावा, हा त्याचा मागचा उद्देश आहे. त्यामुळे या परंपरा महोत्सवामध्ये, आताच्या परंपरा महोत्सवामध्ये कर्नाटकातलं यक्षगान, ढोलू कुणिठा सारखे लोककला प्रकार सादर होणार आहेत. त्यानंतर गुजरातमधनं रास गरबाचा कला प्रकार सादर होणार आहे. त्याच्यानंतर मणिपूरचं पुंग ढोल चोलम नावाचं एक लोकनृत्य प्रकार आहे, तो सादर होणार आहे. महाराष्ट्राची लावणी सादर होणार आहे. त्यानंतर राजस्थानचं कालबेलिया नृत्य सादर होणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोककलांचं दर्शन या परंपरा महोत्सवात होणार आहे. आणि विशेष म्हणजे त्यावेळी आम्ही विद्यार्थ्यांसाठी 24 तारखेला कार्यशाळा आयोजित केली आहे. अच्छा. त्या कार्यशाळेचा हेतू असा की विद्यार्थ्यांना त्या लोककलांचं सामर्थ्य कळावं. मग ते संगीतातलं असेल, नृत्यातलं असेल, अभिनयातलं असेल, मौखिक परंपरेतलं असेल, हे सामर्थ्य विद्यार्थ्यांना कळावं. त्यासाठी या क्षेत्रातले मान्यवर त्या कार्यशाळेत आम्ही बोलवलेले आहेत. म्हणजे लोकनृत्यावर बोलायला डॉक्टर संध्या पुरेच्या येणार आहेत. लोककलांच्या रंगतत्वावर बोलायला प्राध्यापक वामन केंद्रे येणार आहेत. त्यानंतर त्यातलं जे संगीत आहे, लोकसंगीत, त्याचं सामर्थ्य काय आहे, तर त्याच्यावर बोलायला श्रुती सडोलीकर येणार आहेत, भूषण नागरिवे येणार आहेत. नंतर लोककलांची स्वतंत्र अशी समृद्ध मौखिक परंपरा असते, या मौखिक परंपरेवर बोलायला गोवा कला अकादमीचे माजी संचालक विनायक खेडेकर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी विभागातले आमचे मित्र डॉक्टर विश्वनाथ शिंदे येणार आहेत. तर त्यामुळे या परंपरा महोत्सवाचं स्वरूप हे नुसतं उत्सवी नाही आहे, तर विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचंही आयोजन आम्ही 24 तारखेला केलेलं आहे. बरोबर, म्हणजे लोककला आणि त्याचा अभ्यासही, या दोन्ही गोष्टी एकत्र येणार आहेत. आपण लोककलांविषयी बोलतोय, पण बऱ्याच जणांना माहितीच नसतं की भारत इतका समृद्ध आहे लोककलेच्या दृष्टीने, आणि त्या लोककला कोणत्या आहेत, त्या कशा आहेत, त्याचा अभ्यास कोणत्या पद्धतीने केला जातो आणि आता कसं जतन असतंय, ह्या सगळ्या विषयावर आपण बोलूया. पण आता एक ब्रेकची वेळ झालेली आहे. सदा महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लवकरच परत येतोय आपण आणि या लोककला विषयावर बोलणार आहोत. आणि आपल्या पुण्याच्या स्टुडिओमधनं आहेत उल्हास लाटकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याबरोबर आपण बराक ओबामा यांच्या जीवनपटाविषयी आणि त्यांनी जी 2 पुस्तकं प्रकाशन आता ते करतायत मराठीमध्ये, त्याविषयी आपण बोलणार आहोत. पण सलाम महाराष्ट्रामध्ये आता एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.